सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावाला पसंती दिल्याचं समजतंय। या नावानं शहरातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा हलकल्लोळ होणार हे मात्र निश्चित। गेल्या निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री तथा सोलापूरचे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे यांचा एकदा विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य तत्पूर्वी ॲडव्होकेट शरद बनसोडे यांनी पराभूत त्यांना केलेलं होतं। या दोन्ही वेळेला सोलापुरातील मोदी लाट होती। यंदाही मोदी लाट असली तरी स्थानिकचा उमेदवारी हा मुद्दा आहे। खासदारांच्या निवडणुकीत पक्षाबरोबर समाजाचं बलही महत्वाचं आहे। उमेदवाराला पूरक म्हणून त्यांच्या समाजाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात पाहिजे। आमदार राम सातपुते जरी माळशिरस मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असले तरी सोलापूरच्या राजकारणात त्यांचा प्रभाव म्हणावा इतका नाही। याच्या उलट आमदार प्रणिती शिंदे यांचं शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, MIM, भाजपा, माकपाला मानणाऱ्या मतदारांपर्यंत त्या सहज पोहोचू शकतात। तसेच लिंगायत, पद्मशाली, तेलुगू भाषिकांपासून ते मुस्लिम, दलित, मराठा मतदारांपर्यंत त्या जात असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वलयाला इथं खीळ बसू शकते। माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्यापेक्षा प्रणिती शिंदे या सोलापूर शहरातील मतदारांशी अधिक परिचित आहेत। अनेक वेळा त्यांनी सोलापूरच्या प्रश्नासंदर्भात विधानसभेत आवाज उठवून सोलापुरातील मतदारांना जवळीक साधली। याबरोबरच सोलापुरातील बहुतांश असलेल्या विडी, यंत्रमाग उद्योग, गारमेंट, वस्त्रोद्योग यातील कामगारांच्या समस्यांना प्रश्नाला त्या वारंवार मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न करत असल्यानं त्यांना प्रणिती शिंदेची जवळीक वाटते। तर मोदींनी सोलापुरातील जनतेला केलेलं काम ही जनता विसरून ते प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी गेल्यास नवल वाटू नये। आता जिल्ह्यातील मतदारसंघातूनही प्रणिती शिंदे यांना ओळखणारा गट मोठा आहे। त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरच्या राजकारणात अनेकांना मोठं केलं। त्याचा फायदा प्रणिती शिंदे यांना होण्यास मदत मिळेल। जर का आमदार राम सातपुते यांना पक्षाने तिकीट दिल्यास अक्कलकोट, मध्य उत्तर शहर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर येथील मतदार म्हणावा तेवढा प्रतिसाद देतील का हा प्रश्नच आहे। या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या राम सातपुतेपेक्षा सोलापूर प्रणिती शिंदे यांना जास्त जवळीकचा वाटल्यास मोदी यांच्या धक्कातंत्राला सोलापुरातून धक्का मिळेल एवढं मात्र निश्चित।